याची किती किंमत जाते साधारण? केळशीची मंडळी आहे सगळी. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहोत हरणे फिश मार्केटला. मागचा व्हिडिओ आपण म्हणजे याचा बघितला, बोरोंडी फिश मार्केटचा. तर ते आपण कम्पेअर करणार होतो आणि आज कम्पेअर करूया. तर बघूया कसं ते मार्केट आहे, तिथं रेट कसे आहेत, तुम्हाला समजेल की रेट कुठे जास्त आहेत वगैरे. आणि इथून हे बघा नजारा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतो ना, हा बघू शकता तुम्ही. कसा वाटतो? मस्त ना, एकच नंबर. तर मित्रांनो, फायनली आपण दापोलीच्या मेन रोडला येऊन लागलो आहे. इथं बघा तुम्ही स्टँडवर मच्छी वगैरे विकत आहेत आणि हा मेन रोड आहे. आणि हा इकडं साईडला तुम्ही बघताय ना रोड, म्हणजे उजव्या साईडचा राईट साईड हा बघा, हा जातो मंडणगडला आणि आपल्याला जायचं आहे सरळ. हा बघा, त्या रोडला आपल्याला जायचं आहे. तर मित्रांनो, आपण आता दापोलीच्या बाहेर पडतो. इथं फाटा आहे, म्हणजे बोरोंडी नाका आहे. लेफ्ट साईडला बोरोंडी, लालघर वगैरे ते बीच आहेत. आपला मागचा व्हिडिओ होता ना बोरोंडीचा, तो बीच इकडे आहे लेफ्ट साईडला. आणि सरळ आपल्याला जायचं आहे हरणे साईड, हरणे, केळशी, मंडणगड साईड तिकडे आहे. जरा रोड लईच खराब आहे, आपल्याला सरळ जायचं. तर सगळ्यांना विनंती आहे की कृपया करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर लई कमी होऊन गेलेत, का बरं काय माहिती. व्हिडिओ नव्हते येत जवळपास, म्हणजे 4-5 महिने झाले व्हिडिओ नव्हते येत. आता येतील रेग्युलर व्हिडिओ, कारण मध्ये जरा मुंबईला जरा गेलो होतो फिरायला. आता फिरून आलो आहे, आता इकडं होईल मस्तपैकी एकदम खतरनाक व्हिडिओ कोकणातले. तर मित्रांनो, फायनली आता आपण पोचलोय असूदला. म्हणजे हे असूद आहे, असूद फाटा आहे आणि गाव तिकडे मध्ये आहे जरा थोडासा. इथं पोचलोय आपण आणि इथं पण भारी बीच आहे बरं का असूदचा पण. म्हणजे लेफ्ट साईडला बीच आहे, इथं तुम्ही बघू शकता समोर मुरुड बीच, कर्दे बीच, असूद पूल, हरणे वगैरे. हरणे पुढं आहे, आपल्याला पुढं जायचं आहे. इकडं हरणे आहे. आज लालपऱ्यालाही भेटू राहिलं, एक मगाशी ओव्हरटेक करून गेले, आता ही दुसरी आली. तर मित्रांनो, आपण आता हरणेमध्ये पोचलोय. जरा लांब आहे इथून मार्केट थोडंसं, म्हणजे साधारण 1 ते 1.5 किलोमीटर एवढं आहे. म्हणजे आपण एकदम बीचलाच चाललो आहे. कोस्टल जो म्हणजे कोस्टल हायवे बोलताय किंवा हा कोस्टल रोड आहे ना, तिकडनंच चाललो आहे. ह्या साईडने पूर्ण बीच आहे आणि पुढं बीचलाच मार्केटसुद्धा लागतं. तर आता जाऊया, बघूया. आणि माझ्या माहितीनुसार 4:30 वाजता बोली लागते. तर बघूया. तो बघा तिकडं मार्केट वगैरे, तिकडं होड्या वगैरे दिसत असतील तुम्हाला कदाचित. तर बघू पुढे जाऊ. रस्त्याची अवस्था एकदम बिकट. रस्त्याची अवस्था एकदम बिकट. तर मित्रांनो, आता आपण फायनली आलोय इथं बीचला हरणेच्या. म्हणजे हा जो बीच आहे ना, इथं म्हणजे मजा तुम्ही करू शकत नाही, कारण म्हणजे जरा घाण आहे. कारण कसं मासेमारी वगैरे भरपूर चालते, माशांचा वगैरे वास येतोय म्हणजे. आणि गुरं बिरं पण भरपूर आहेत, त्याच्यामुळे इथं मजा करू शकत नाही. तुम्हाला मजा करायची तर दुसरे बीच आहेत. कर्दे झाला, केळशी झाला, लाडघर झाला, असूदचा झाला, आपला मुरुडचा झाला. मस्त मस्त बीच आहेत. अंजरला आहे भारी, अजून ते बीच आहेत. आणि इकडे सगळ्या होड्या वगैरे लावलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. आणि बघू तिकडे किल्ला आहे बरं का. किल्ला म्हणजे तिकडे लाईट हाऊस आहे ना, आणि हा किल्ला सुद्धा मध्ये जलदुर्ग आहे. इथूनच त्याच्या म्हणजे होड्या तुम्हाला भेटतील मध्ये जायला. तर अशा प्रकारे आहे. आता बघूया पुढे जाऊन अजून आपल्याला काय काय बघायला मिळतं ते. मच्छीचे भाव तुम्हाला समजतील, मच्छी कोणती मिळते ते समजतील. तर व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत, कृपया करून सगळ्यांना विनंती आहे. तर फायनली मित्रांनो, आपण आता पोचलोय हरण्याच्या फिश मार्केटला. आणि इकडे तुम्ही बघू शकता एकदम सुकी मच्छी वगैरे घ्यायला लई गर्दी आहे. इकडे सगळे जे स्टॉल लागलेले आहेत ना, ते सगळे सुक्या मच्छीचे आहेत. हे बघा, म्हणजे ओली मच्छीपेक्षा इकडे सुक्या मच्छीला जरा मागणी जास्तच वाढलेली दिसते. तर मित्रांनो, इकडे हे म्हणजे ओली मच्छी आहे
ओली म्हणजे फ्रेश मच्छी आहे, तिकडे सुकवलेली होती. आता बघूया तिकडे जाऊन, तिकडे मस्त गर्दी आहे आणि तिकडेच खरी बोली लागते, तेच आपल्याला बघायचं आहे. तर मित्रांनो इकडे सुरमई आहे, तुम्ही बघू शकता, बऱ्याच मोठ्या मोठ्या आहेत. आणि इकडे आहेत कोळंबी, बघू शकता, पापलेट पण आहेत. इकडे पण सुरमई पापलेट आहेत, हे तुम्ही बघू शकता. आणि इकडे माकलं पण आहेत. आणि तिकडे अजून बोल्या लागतायच आहेत. तिकडे हे बघा बोल्या लागतायत. मित्रांनो इकडे बघताय राणी मासे आहेत, राजा राणी मासे सांगतात त्याला, खूप फेमस आहेत. पाहिजे काय बोले तुला? हा पाहिजे हा. आणि मित्रांनो इकडे हे भाव करतायत, म्हणजे बोल्या चालू आहेत, भाव करतायत, कस्टमरला विकतायत. हे ऑक्टोपस आहेत, घेऊन गेलेत. तांबूशी आहे का? आणि मित्रांनो इकडे पापलेट लावलेत, एकदम फ्रेश पापलेट आहेत. तर मित्रांनो इकडे खळपी मच्छी आहे, म्हणजे बघा तांब वगैरे आहेत आणि पालू वगैरे दिसते. तिकडे हे बघा शार्क पण आहे, शार्कचे पिल्लं वगैरे आहेत, तिकडं मांदेलं आहेत, हे बघता इकडं. आणि इकडे तुम्हाला सुरमई दाखवतो, बऱ्याच मोठ्या आहेत. किती मोठ्या सुरमई आहेत. आणि इकडे आपल्या केळशीची मंडळी आहे सगळी, इथून बघू शकता सगळे केळशीवाले आहेत. आणि आपण यांच्या होडीवर पण गेलो होतो मागच्या वेळेस, तुम्हाला आठवत असेल, व्हिडिओ जर बघितला असेल तर. आणि मित्रांनो इथं बघा किती मोठी सुरमई आहे, काय लयच मोठी आहे. याची किती किंमत जाते साधारण? 1200 रुपये किलो आहे. आणि किती किलो आहे ही? 7.5. ही 3.5 डबल 15 किलो पाहिजे काय? आणि इकडे लोडिंग चालू आहे मित्रांनो, म्हणजे याची खरेदी झालेली असेल आणि आता हे सुकवायला वगैरे घेऊन जात असतील. हे बघा तर मित्रांनो इथे ह्या पापलेटांची म्हणजे 1 डझन पापलेटांची किंमत आहे 2100 रुपये. तर एका पापलेटची किंमत काय होती मला कमेंट्स करून नक्की सांगा, बघू किती जण बरोबर सांगतायत. 2100 रुपये डझन आहेत, तर एका पापलेटची किंमत काय राहील? तर मित्रांनो जेवढी पण मच्छी येते ना ती सगळी मच्छी इकडनं तिकडं आणली जाते. हे बघा हे इकडे मच्छी पूर्ण म्हणजे ज्यामध्ये आहेत ना होड्या मोठ्या, त्या होडीतून पूर्ण मच्छी आहे ना ती साईडला आणतात छोट्या होडीने.
आणि छोट्या होडीतून इकडं म्हणजे एकतर बैलगाडीने घेऊन येतात आणि नाहीतर मग अशा हातात घेऊन येतात। तर अशा प्रकारे ही पूर्ण जी मच्छी असते ना ती ही इकडे घेऊन येतात मच्छी मार्केटला। म्हणजे इथं बघा हे लिलाव लागतो, हा पूर्ण लिलाव लागलेला आहे। लिलावामध्ये इतकी गर्दी आहे की काही समजत पण नाही कोणाचे कसे भाव आहेत आणि कोणाचे कसे भाव आहेत। पटापट ते लिलाव लावतात आणि म्हणजे सगळं एकदम मिक्स, वाईस पूर्ण असा खराब होऊन गेला आहे तिथं मध्ये गेल्यावर, म्हणजे काहीच समजत नाही कोणाची किती बोली वगैरे लागली ते। तर हे असं मार्केट आहे आणि तिकडनं आहे ना हे होलसेल मार्केट आहे, म्हणजे हे डायरेक्ट इथं बोले लागतात आणि तिकडनं रिटेल मार्केट असं समजा, म्हणजे छोटी मच्छी तुम्हाला वाटे वगैरे भेटतील तिकडनं। तर तिकडे आहे ना, तिकडे पार्किंग वगैरे आहे, तुम्ही बघू शकताय। हा पूर्ण असा एरिया आहे काहीसा। उचल ना बरे तर काजलने घेतले वाम, हे बघा गळाला तशीच आहे ठेव। तर मित्रांनो तुम्ही जी मच्छी घेता ना ती तुम्हाला इकडे साफ करून पण मिळेल। हे बघा इकडे सगळे साफ करून मिळेल। हे बघा इकडे ह्या म्हणजे काकी ताई आज्या बसलेल्या असतात आणि ह्या तुम्हाला साफ करून देतात। साफ करायला देताना जरा म्हणजे बार्गेनिंग करा, तर तुम्हाला गंड होतील आधीच सांगून देतो। तरी बघा इकडे चालू आहे साफसफाई वगैरे। चल ना बघू ना। आणि मित्रांनो इकडे हे सुकी मच्छी तुम्हाला दाखवली होती मी आधी, म्हणजे इकडनं ओढली आहे फ्रेश आहे आणि इकडनं सुकी मच्छी आहे, तर ती पण बघूया। बोंबील घ्यायचे आहेत पण बोंबीलला जुने दिसू राहिले। हे बघा सगळे सुकवलेले मच्छी आहे। हां थोडे नाही बघतोय। हां हां नाहीच। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा। थोडीशी लई किचमीट झाली होती, किचमीट म्हणजे असं की ते बोली पण लावत होते आणि लय आरडाओरडी चालू होतं ना, म्हणून थोडासा व्हिडिओ जरा तुम्हाला बॅकग्राऊंडला लय नॉईस वगैरे येईल, तर जरा कॉम्प्रोमाइज करून घ्या। आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।